दादा दादा लवकर चल. अरे अरे आपला मेहबूब दावं तोडून पळालाय. तो कोणालाच आवरत नाही. समोर येईल त्याला माराया बघतोय. अरे लईच येड्यावानी करतोय आपला मेहबूब. आता तूच त्याला आवर, नाही तर काय खरं नाही बघ. शांताराम धावत पळत येऊन आपल्या दादाला काय घडलं ते सांगू लागला. त्यांचा मेहबूब नावाचा बैल दावं तोडून पळालाय हे ऐकून दादांनाही धक्का बसला. मग वेळ न गमावता ते मेहबूबला आवरायला धावत निघाले. धावता धावता ते आपल्या मेहबूबचा विचार करत होते. लहानपणापासून त्यांनी मेहबूबला सांभाळला होता. त्यांच्याच गोठ्यात तो लहानचा मोठा झाला होता. मेहबूब स्वभावाने एकदम गरीब होता. कधी कोणाला डोळे वर करून बघणार नाही. लहान लहान मुले सुद्धा मेहबूबला धरायची, पण पट्टा शिंग सुद्धा हलवायचा नाही. कामाला मात्र वस्ताद असणारा मेहबूब सीझनला बैलगाड्याला सुद्धा पळायचा. अगदी वाऱ्यासारखा पळायचा. मेहबूबमुळेच दादांचे नाव झाले होते, गावाचे नाव झाले होते. त्यामुळे मेहबूब सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. पण गेल्या 2-3 दिवसापासून मेहबूब जरा बदलला होता. तो अस्वस्थ झाला होता. त्याच्या डोळ्यात लाली उतरली होती. तो भलताच आक्रमक झाला होता. तो कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. जवळ कुणी गेलेच तर तटतटून धावून जात होता. गरीब गाईसारखा मेहबूब असा का वागतोय कोणाला समजत नव्हते. आणि आता तर तो दावे तोडून पळाला होता. त्याला वेळीच आवरणे गरजेचे होते. दादा मनात विचारांचे काहूर घेऊन पळत होते. अखेर त्यांना मेहबूब दिसला. तो बेबंद झाल्यागत पळत होता. वाटेत येईल त्याला मारण्यासाठी धावत होता. आपल्या टोकदार शिंगांनी वाटेत दिसेल ती वस्तू भिरकावून देत होता. दादांनी मेहबूबची अवस्था पाहिली आणि त्यांनी रागानेच आवाज दिला, मेहबूब. दादांचा आवाज ऐकताच मेहबूब जागेवरच थबकला. एवढा वेळ बेभान झालेला मेहबूब दादांच्या हाकेसरशी शांत झाला. दादा त्याच्या जवळ आले. मेहबूबच्या तोंडाला फेस आला होता. तो फुसकारत होता. लालेलाल डोळ्यांनी दादांकडे बघत होता. जवळ येणाऱ्या दादांना टोकदार शिंगांनी उचलून दूर फेकावे, त्यांना जोराने धडक द्यावी असे त्याला राहून राहून वाटत होते. पण का कुणास ठाऊक त्याचा संताप दादांच्या दिसण्याने, त्यांच्या हाकेने गायब झाला होता. आपण काय केले याची मेहबूबला जाणीव झाली होती. दादा जवळ येताच अपराधी भावनेने त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो मान खाली घालून उभा राहिला. दादांनी त्याला थोपटले. काय रे मेहबूब, असा का करतोस येड्यासारखा? अरे काय दुखतंय का तुझं? का बरं वाटत नाही तुला? हे बघ, काळजी करू नकोस, मी डॉक्टरांना बोलावले. पण बाळा, गरीब गाईच्या स्वभावाचा तू असा कसा रे वेड्यासारखा वागायला लागला? मेहबूब, अरे तुझ्या अशा वागण्याने मला धक्काच बसलाय रे. चल आपल्या घरी चाल. असं म्हणत दादा मेहबूबला घेऊन घरी निघाले. पुढे चाललेल्या दादांना शिंगावर उचलून घेऊन भिरकावून द्यावे असे मेहबूबला पुन्हा पुन्हा वाटत होते. पण मोठ्या महत् प्रयासाने तो आपल्या मनावर ताबा ठेवत शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. आपल्याला असे का होते याचा बिचारा मेहबूबलाही प्रश्न पडला होता. त्या दोघांनाही शांतपणे घराकडे जाताना बघून दूर उभे राहून लोक आश्चर्य व्यक्त करत होते. मगाशी कोणालाही न आवरणारा मेहबूब दादांच्या हाकेसरशी शांत कसा झाला याचे त्यांना कोडे पडले होते. घरी आल्यानंतर डॉक्टरांनी मेहबूबला तपासले आणि त्याची लक्षणे पाहिली. आणि मग डॉक्टर दादांना म्हणाले, दादा, मन घट्ट करा. तुमच्या मेहबूबला रेबीज झालाय. मेहबूब फार काळ जगणार नाही, पण त्याला बंदोबस्तात ठेवले पाहिजे, कारण आता त्याचे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही. तुम्ही असताना तो कसा कोण जाणे शांत होतोय, पण तुम्ही जरा बाजूला होताच त्याची वागणी बदलते. तुम्ही त्याला मोकळे सोडू नका. भक्कम दोरांनी त्याला बांधून ठेवा. मेहबूबच्या आजारावर आता इलाज नाही. असे बोलून डॉक्टर गेले आणि दादांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. नकळतपणे त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ते हुंदके दाबत रडू लागले. आपल्या मेहबूबकडे बघत ते फक्त एवढेच म्हणाले, मेहबूब, काय झाले रे हे? त्यानंतर 1-2 दिवसातच मेहबूबची अवस्था बदलत गेली. तो पिसाळल्यासारखा करू लागला. दिसेल त्या वस्तूवर धडका मारू लागला. दादा त्याची ती अवस्था बघून मनातून खचून गेले होते. ते भीत भीत मेहबूब जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे,
दादांना बघताच मेहबूबच्या डोळ्यात ओळखीची भावना तरळायची. त्याच्या डोळ्यातून खळखळा अश्रू व्हायचे आणि तो शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. पण एक दिवस मात्र मेहबूब दादांवरच तटतटून धावून गेला. त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला. दादा धडपडून मागे सरले आणि आपले अश्रू पुसतच ते तेथून निघून गेले. दादा जाताच मेहबूब भानावर आला. आपण आज दादांवरच धावून गेलो. त्यांना मारण्याचा आपण प्रयत्न केला. हे बिचाऱ्या मेहबूबच्या लक्षात येताच त्याचे डोळे भरून आले. आपल्या मनात नसतानाही आपल्याकडून असे का घडले हे त्या बिचाऱ्या मुक्या जीवाला कळले नाही. आता आपला स्वतःवरच ताबा राहिला नाही हे त्याच्या लक्षात आले. कदाचित आपल्या हातून दादांना इजा होऊ शकते या शंकेने मेहबूब धास्तावला आणि अचानक तो अस्वस्थ झाला. त्याने जोरदार हिसाडा देऊन दावे तोडले आणि गोठ्याचे दार एका धडकेत तोडून तो सुसाट पळत सुटला. मेहबूबला सुटलेला पाहून घाबरलेले दादा त्याच्या मागे धावत त्याला हाका मारू लागले. पण मेहबूब यावेळी त्यांच्या हाका ऐकूनही थांबला नाही. तो पळतच राहिला. पळता पळता अश्रू भरल्या डोळ्यांनी तो दादांकडे बघत मनातल्या मनात म्हणत होता, दादा नका मला थांबू. आता मी तुमचा मेहबूब राहिलो नाही हो. अहो माझ्या शरीरात सैतान शिरलाय. सैतान त्याच्यावर माझा ताबा नाही राहिला. माझ्याकडून तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणूनच मी तुम्हाला कायमचा सोडून जातोय. मालक मला माफ करा. दादांकडे अश्रू भरल्या नजरेने बघत मेहबूब बेभान होऊन पुढे पळत निघाला आणि समोर असणाऱ्या खोल पाण्यात शिरला. पाण्यात शिरताच मेहबूबने काही क्षण तडफड केली आणि अखेर त्याचा निष्प्राण देह त्या पाण्यावर तरंगू लागला. मालकाला इजा होऊ नये म्हणून मृत्यूला कवटाळणारा मेहबूब खरंच स्वामीनिष्ठ होता. दादा मात्र त्याच्या निष्प्राण देहाकडे बघत दाय मोकलून रडत होते.